मित्रांनो नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आता पहा, राजकीय प्रचाराचं भाषण कसं करावं ह्या विषयावर सांगोपांग चर्चा आपण करणार आहोत आणि सखोल मार्गदर्शन मी आपल्याला देणार आहे. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, शेवटपर्यंत पहा. अनेक अशा बारीक सारीक गोष्टी, अनेक अशा खाचाखोचा मी आपल्याला सांगेन की तुम्ही राजकीय प्रचाराचं भाषण जर आपल्याला करायचं असेल तर ते भाषणामध्ये तुम्ही जिंकू शकता. ते भाषण तुमचं प्रभावी ठरू शकतं आणि ते भाषण तुमच्या जीवनाला कलाटणी देऊ शकतं. तुम्हाला विजयाचा गुलाल तुम्ही 100% अंगावर घेऊ शकता. असं भाषण मी आज आपल्याला सांगणार आहे की राजकीय प्रक्रियेमध्ये आपण असतो. राजकीय जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला प्रचाराचं भाषण करावं लागतं. आपल्याला कधी कधी तिकीट मिळतं आणि ते राजकीय प्रचाराचं भाषण करत असताना आपल्याला तिकीट मिळाल्यानंतर प्रचार करावा लागतो आपला. तर ते प्रचार करत असताना कशा प्रकारे भाषण केलं पाहिजे. अनेक प्रतिनिधी असतात, अनेक कार्यकर्ते असतात. त्यांना वाटतं की आता मला तर पक्षाने तिकीट दिलेलं आहे, परंतु मी भाषण कसं केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, लोकांचे मन आणि मतं मी कशी परिवर्तित केली पाहिजे माझ्याकडे. म्हणून आपण मुद्द्यावर येऊ की ते भाषण असं प्रभावी तुम्ही करताल अशी माहिती मी तुम्हाला देईन. आता राजकीय भाषण करत असताना आपल्यामध्ये आत्मविश्वास जबरदस्त असला पाहिजे. कारण आपल्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल तर पुढचा लगेच ओळखत असतो की हा आत्मविश्वासाने बोलूच शकत नाही, तर हा काय आपलं काम करेल. म्हणून पहिलं तर आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या नेतृत्वामध्ये, आपल्या कर्तृत्वामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. कसा आत्मविश्वास? आपण भाषण करत असताना जो समुदाय आपल्यासमोर बसलेला असतो, जो जनसमुदाय आपल्यासमोर बसलेला असतो, सभेला आलेला असतो, त्या प्रचाराच्या सभेला आलेला असतो, मग आपण त्यांच्यापुढे काय मुद्दे मांडायचे. तर त्यांच्यापुढे मी गत काळामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये काय कामं केलेली आहेत याचा पाढा त्यांना वाचून दाखवायचा. पहिलं तर काय, मी मागच्या 5 वर्षासाठी जनसामान्यासाठी, मुलांसाठी, आबालवृद्धांसाठी, महिलांसाठी, आपल्या समस्या रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, महिला सक्षमीकरण असेल किंवा आबालवृद्धांच्यासाठी काम करणं असेल, तरुणांना रोजगार देणं असेल, तुमचे स्थानिक प्रश्न असतील, हे मी कशा प्रकारे सोडवलेले आहेत हे त्यांच्यापुढे पाहणं वाचून दाखवायचं. ज्यावेळेस तुम्ही त्यांना हे लक्षामध्ये रिमाइंडर करता, ज्यावेळेस तुम्ही समोरच्याचा ब्रेन वॉश करता, त्यावेळेस माणसं आपल्या मतामध्ये परिवर्तित होत असतात. 5 वर्षामध्ये मी काय कामं केलेले आहेत याचा लेखाजोखा आपल्याला मांडावा लागेल. मी जनसमुदायासाठी, लोकांच्या सुखामध्ये, दुःखामध्ये, लोकांनी ज्यावेळेस बोलवलं, तो दशक्रियाविधी असेल, वर्षश्राद्ध असेल, लग्न सोहळा असेल, बर्थडे पार्टी असेल, एखाद्याचं सुख असेल, एखाद्याचं दुःख असेल, एखाद्याच्या अडचणीमध्ये त्याच्या पाठीशी कसा उभा राहिलो हे तुम्हाला समजावून सांगावं लागेल. त्यांना हे तुम्हाला दाखवावं लागेल की मी अशा प्रकारे काम केलेलं आहे, म्हणून मला तुम्ही निवडून द्या, म्हणून मला तुम्ही मतं द्या, हे असं त्यांना सांगावं लागेल. हा पहिला झाला मुद्दा. आता दुसरा मुद्दा काय सांगावा लागेल. तुम्ही निवडून आल्याच्या नंतर माझ्याकडे काय ब्लूप्रिंट असेल माझ्या समाजासाठी, माझ्या लोकांसाठी, माझ्या कार्यकर्त्यांसाठी, जनसामान्यासाठी, लोकांचे प्रश्न मी कशा प्रकारे सोडवील हे तुमच्याकडे ब्लूप्रिंट असली पाहिजे. मी आपले रस्ते कसे होते 5 वर्षामध्ये, विरोधक ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांच्या कार्यकाळात रस्ते कसे होते, मी रस्ते कसे करणार आहे याची ब्लूप्रिंट तुमच्याकडे असली पाहिजे.
मी तुमच्या पाण्याची समस्या कशा प्रकारे सोडवणार आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी तुम्हाला तरुणांना, बेरोजगारांना कशा प्रकारे कामाच्या संधी उपलब्ध करून देणार आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी महिला वर्गांसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या हाताला काम देण्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मी त्या महिलांसाठी काय काम करणार आहे हे तुम्हाला लेखाजोखा त्या ठिकाणी मांडता आला पाहिजे. मी आपले जे वयोवृद्ध आहेत, वयोवृद्ध आबालवृद्ध असतील, त्यांच्यासाठी मी डोल वगैरे कसे चालू करेल, त्यांच्या वृद्धकाळामध्ये त्यांना कशा प्रकारे सहकार्य करेल हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे रस्ते असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मी शेतकऱ्यांसाठी दुधाला कसा भाव देईल, मी तुमचं गोधन कसं वाचू शकेल, मी तुमचे डीपीचे, लाईटचे हे प्रश्न कसा सोडू शकेल, मी त्या प्रश्नासाठी कसा सरकारला धारेवर धरेल, मी कसा तुमच्या कामाचा पाठपुरावा करेल, कसा मी निधी खेचून आणून तुमच्या कामासाठी तो वापरेल, याचं तुम्हाला ब्लूप्रिंट सांगता आलं पाहिजे. याचं तुम्हाला लेखाजोखा सांगता आला पाहिजे. मी रस्ते कसे सुधारेल, मी पाणी कसं तुमच्या शेतापर्यंत घेऊन येईल, मी गावगाड्यामध्ये कसा, तुमच्या गावगाड्यामध्ये एकोपा आणि एकजूट कशी तुमच्यामध्ये ठेवता येईल, तुम्हाला मी माझ्या छत्राखाली कसा घेईल, मी तुम्हाला कशा प्रकारे सावली देईल हे सांगता आले पाहिजे. मी तुमच्या सुखामध्ये दुःखामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. महिला सक्षमीकरण असेल, रस्ते असतील, वीज असेल, लाईट असेल, पाणी असेल, हे प्रश्न मी कशा प्रकारे सोडवील ही ब्लूप्रिंट तुम्हाला त्यांच्यासमोर मांडावी लागेल. अशी दोन. आणि विरोधकांनी काय कामं केली नाहीत हे तुम्हाला दाखवावं लागेल. विरोधकांचे वाभाडे तुम्हाला काढावे लागतील. विरोधकांच्या दुबळ्या जागा तुम्हाला समोरच्या आपल्या कार्यकर्त्याला, सभेला येणाऱ्या प्रत्येक लोकांना दाखवावं लागेल. अशा प्रकारे विरोधकांनी काम केलेलं आहे, मी कशा प्रकारे काम करणार आहे हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. आणि भाषण करत असताना हा आपलाच माणूस आहे. भाषणामध्ये तुम्ही वर स्टेजवर भाषण करताय आणि पुढे लाखोंचा जनसमुदाय बसलेला आहे, तर लाखोंच्या जनसमुदायामध्ये अनेक कार्यकर्ते आलेले असतात, अनेक महिला भगिनी आलेल्या असतात, अनेक तरुण वर्ग आलेला असतो, युवा वर्ग आलेला असतो. त्या तरुण वर्गामधील एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला लगेच समोरासमोर आपला मित्र असल्यासारखं नाव घ्यावं लागेल. एखादा वयोवृद्ध आजोबा बसले आहेत, त्या वयोवृद्ध आजोबाचं तुम्हाला नाव त्या ठिकाणी घ्यावं लागेल. एखादी महिला आलेली आहे वयोवृद्ध, त्या महिलेचं आई, तिचं नावाने तिला बोलावं लागेल. किंवा एखादा कार्यकर्ता असेल, त्याला त्याचं नाव घेऊन तुम्हाला त्या कार्यकर्त्याला बोलावं लागेल. फक्त स्टेजवरचेच नाही तर समोरचा जो समुदाय बसला, शेवटच्या कडेला, शेवटच्या खुर्चीवर जो बसलेला, त्याचं नाव घेऊन तुम्हाला बोलावं लागेल. म्हणजे समोरच्याला वाटेल की हा आपलाच माणूस आहे, हा आपलाच आहे, आपल्यातलाच आहे, अशा प्रकारे तुम्हाला बोलावं लागेल. त्यावेळेस लोक तुम्हाला मतं देत असतात, त्यावेळेस लोक मतामध्ये तुमचं परिवर्तन होत असतं आणि म्हणून ती सभा तुम्ही जिंकत असता. तुमच्याकडे ब्लूप्रिंट असली पाहिजे. 5 वर्षामध्ये मी काय करणार आहे, 5 वर्षामध्ये विरोधकांनी काय केलं नाही, तुम्हाला प्रत्येकाच्या लोकांच्या समस्या कशा तुम्ही प्रकारे सोडवणार आहेत, जनसामान्याचं काम, जनसामान्याचं हित, जनसामान्याचं कल्याण, जनसामान्याचा उद्धार तुम्ही कशा प्रकारे करणार आहेत हे तुम्हाला सांगावं लागेल. आणि प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला बोलावं लागेल. प्रत्येक व्यक्ती हा तुमचा आहे. मी प्रत्येक व्यक्तीला पर्सनली वैयक्तिक जाणतो. प्रत्येक व्यक्तीसोबत माझे संबंध तसेच आहेत, जसे मोठ्या लोकांसोबत आहेत तसे छोट्यासुद्धा तळागाळातील लोकांसोबत माझे तसेच संबंध आहे. या सभेमध्ये तुम्हाला दाखवून द्यावा लागेल. त्यावेळेस तुम्ही ती सभा जिंकत असता आणि त्यावेळेस तुम्हाला भरघोस मतांनी लोक निवडून देत असतात. हे जर तुम्ही 3 गोष्टी केल्या तर तुम्हाला 100% तुमचं भाषण तर प्रभावी होतंच, पण तुम्ही निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकत असतात आणि लोकांच्या भावनांना तुम्हाला स्पर्श करावा लागेल, लोकांच्या हृदयामध्ये तुम्हाला घर करावं लागेल. त्यावेळेस तुम्ही निवडणूक जिंकत असता. हे 3-4 मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले तर 100% तुम्ही ती राजकीय प्रचाराचं भाषण 100% करू शकता
आणि ती निवडणूक तुम्ही जिंकू शकता. म्हणून आजचा विषय होता मित्रांनो की प्रचाराचं भाषण कसं करावं. तर असं तुमच्याकडे 2-4 मुद्दे असले पाहिजे. आणखी तुम्हाला काय ॲड करता येईल चांगल्या प्रकारे ते ॲड करायचं. आणि कधीही मित्रांनो सांगतो की तुम्हाला प्रचाराचं भाषण करायचं असेल तर तो प्रचारामध्ये लाखोंचा जनसमुदाय आला असतो. त्या लाखोंच्या जनसमुदायामध्ये विरोधकाचं कधी नाव घ्यायचं नाही. कधीही विरोधकाचं नाव घ्यायचं नाही. त्या पब्लिक समोर, ते जनसमुदायासमोर त्याचं नाव प्रसारित करायचं नाही. टोमणे मारायचे, त्याचे वाभाडे काढायची, त्याचं काय असेल तर दुबळ्या जागा दाखवून द्यायच्या, परंतु त्याचं नाव घ्यायचं नाही. आणि त्याचं काय चिन्ह असेल ते चिन्हसुद्धा समोर तुमच्या तोंडातून आलं नाही पाहिजे तो शब्द, तर खऱ्या अर्थाने तुम्ही ती जिंकू शकता. ते विरोधकाचं तुम्ही चिन्ह पण सांगून टाकलं, विरोधकाचं 3-3 वेळा नाव जरी घेतला, तुमचा प्रतिस्पर्धी कोण असेल 3-3, 4-4 वेळा जर नाव घेतलं तर त्या पुढच्या जनसमुदायाच्या सभेला आलेल्या लोकांच्या माइंडमध्ये ते जात असतं आणि तिथं तुम्हाला 25% फरक मतदानामध्ये पडत असतो. म्हणून 30%, 35% मतदानामध्ये तुमचा टक्का पडत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हाताने तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे, त्याचं चिन्ह कोण आहे, त्याचं नाव काय आहे हे तुम्ही सांगून टाकत असतो. म्हणून ह्या गोष्टी सांभाळा आणि बिनधास्त बोला आणि भाषण करायला शिका. मित्रांनो, तुम्हाला जर भाषणाचे अनेक मार्गदर्शन पाहिजे असेल माझ्याकडून, तुम्हाला कधी इमर्जन्सी कॉल करा. तुम्हाला काहीतरी मुद्दे दिल्याशिवाय मिळणार नाही. मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही पाठवा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. जय जिजाऊ, जय शिवराय.